नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 14 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या अमर्यादित प्रेम भाग 15. संध्या आणि विशालचं खूप गोड संभाषण चाललं होतं. विशाल संध्याकडे किस मागत होता. संध्या विशालला म्हणाली, अहो आता मी बाहेरच बसली आहे, घरात पण आवाज जातो मी बोललेल्याचा, आणि तुम्ही काय असा हट्ट करून बसला आहात. विशाल संध्याला म्हणाला, संध्या मग मी काय करू ग, मला किती आठवण येते तुझी, आज मला झोप पण नाही लागणार माहीत आहे का तुला. संध्या म्हणाली, माहिती. संध्या त्याला म्हणाली, बरं तुम्ही आधी जेवून घ्या आणि उद्या तुम्हाला वेळ भेटला की तुम्हीच मला फोन लावा. उद्या आई बाबा 4 वाजेपर्यंत घरात नसणार आहेत, त्यानंतर लावा, मी नाही लावत बसत. ठेव का आता फोन. विशाल म्हणाला, झालं बोलून लगेच फोन ठेवतेस ती. ए संध्या बोल ना अजून थोडा वेळ. नाही, आधी तुम्ही जेवून घ्या, मग पाहिजे तर नंतर फोन लावते असं म्हणाली. इकडे तिकडे पाहिलं आणि संध्याने त्याला पटकन एक किस दिला आणि लगेच फोन ठेवला. संध्या म्हणाली, आज आणि उद्या फक्त यांच्यापासून लांब राहायचे आणि ह्यांना पण, मला खूप आठवण येते तुमची. संध्याची आई बाहेर आली आणि संध्याला म्हणाली, काय ग संध्या, झालं का बोलून. संध्या आईला म्हणाली, हो आई आत्ताच झालं, आत्ताच फोन ठेवला यांनी. विशाल पण जेवला आणि लगेच झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी संध्या तिच्या आईसोबत त्यांच्या गावातल्या महादेवाच्या मंदिरात गेली. महादेवाला मनापासून नमस्कार केले. संध्याचा दुसरा दिवस पण असाच छान गेला. संध्या घरी होती म्हणून आई बाबा पण लवकर घरी आले. रात्री विशालने संध्याला फोन लावला, संध्या अगं माझा पांढरा शर्ट कुठं आहे ग. संध्या म्हणाली, आहे की कपाटात. आता कशाला तुम्हाला शर्ट हवाय. विशाल म्हणाला, अगं आत्ता नकोय ग, उद्या यायचं आहे ना घ्यायला तुला, तर म्हटलं आत्ताच तयारी करून ठेवतो, म्हणजे सकाळी शोधत नको बसायला मला. संध्या त्याला म्हणाली, हो का, माझ्या साड्या आहेत ना तिथे बघा, उजव्या हाताला वरतीच आहे. विशाल संध्याला म्हणाला, संध्या फोन चालूच ठेव, थांब बघतो. संध्याने सांगितलं तसं विशालचा शर्ट समोरच होता आणि तो सगळीकडे शोधत होता. विशाल म्हणाला, सापडला बाबा एकदाचा. संध्या त्याला म्हणाली, आहो समोरच होता की, माझ्या साड्यांच्या तिथे तुम्ही नीट पाहिलं नाही म्हणून तुम्हाला सापडलं नाही. विशाल म्हणाला, हो अगं त्याला इस्त्री करून ठेवतो आत्ताच, उद्या माझ्या राणीला आणायला यायचंय ना मला, मग कडक इस्त्रीत येतो की सासरवाडीत. संध्या म्हणाली, या मी वाट बघतीये. संध्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी विशाल लवकर उठला, त्याचा व्यायाम केला आणि विशालच्या बेडरूम मध्ये त्याची आई आली. आई विशालला म्हणाली, विशाल अरे संध्याला आणायला चालला आहेस का. विशाल म्हणाला, हो आई आत्ता लवकरच जातो. आई विशालला म्हणाली, बरं ये मग लवकर तिला घेऊन. विशाल म्हणाला, हो आई. विशालची आई त्याला म्हणाली, आवरून बाहेर ये, नाश्ता केला आहे, नाश्ता करून जाऊ, उपाशी जाऊ नकोस. विशाल म्हणाला, हो. विशालने त्याचं पटकन आवरलं, नाश्ता केला आणि गॉगल लावून त्याच्या हिरोईनीला आणायला निघाला. संध्या वाटच बघत होती कधी येतोय म्हणून, लवकर आवरून बसली होती. संध्याची आई तिला म्हणाली, काय ग संध्या, आवरून झालं तुझं. संध्या आईला म्हणाली, नाही का आई, लवकर आंघोळ केली आणि बसली, नाश्ता करते आपल्या सगळ्यांसाठी. संध्याची आई म्हणाली, हो का, बरं आणि दाराकडे डोळे लावून का बसलीयस, कधी येणार विशालराव मला न्यायला म्हणून ना. आई संध्याची मजा करत होती. संध्या आईला म्हणाली, आई असं काही नाही ग, येतील ते. आणि संध्याने आज जाऊन नाश्ता करायला घेतला.
विशालने रस्त्यामध्ये जाता जाता संध्याच्या घरी नेला. भरपूर खाऊ घेतला. विशालला आतमध्ये गावात जाताना मोठी मंडळी भेटली. विशालला आवाज देऊन थांबवत होती आणि त्याला म्हणत होती, पाहुणं, आमच्या संध्याचं नशीब उघडलं बरं का. तुमच्यासारखा जोडीदार तिला भेटला आहे. विशालने सगळ्यांना तिथे चहा पाजला आणि तो संध्याच्या घराकडे निघाला. विशालच्या गाडीचा आवाज येताच संध्या बाहेर आली तर पाहते तर काय, तिचा हिरो तिला न्यायला आला होता. मस्त गाडीवर बसून गॉगल लावून आला होता आणि संध्या एका नवी नवरीसारखी लाजत होती. तो आला हे ऐकून बाबा बाहेर आले आणि विशालला म्हणाले, या या जावई बापू. संध्या, अगं तांब्याभर पाणी आणतेस का? जावई बापू आले आहेत, पाणी दे त्यांना. संध्याने विशालला तांब्याभर पाणी दिलं आणि पाण्याचा तांब्या हातात घेताना विशालची आणि संध्याची नजरानजर झाली. विशाल आलाय म्हटल्यावर घरात हे बनव ते बनव असं चाललं होतं. बाबा संध्याच्या आईला हळूच म्हणाले, मी मटण घेऊन येतो जावई बापूंसाठी. तोपर्यंत तू सगळी तयारी करून ठेव. संध्याची बहीण आणि भाऊ शाळेत गेले होते. विशालने त्यांची चौकशी केली. काय ग संध्या, हे दोघे जण कुठे आहेत? दिसत नाहीयेत कुठे? संध्या म्हणाली, अहो ते शाळेत गेले आहेत, येतील. आज त्यांची शाळा लवकर सुटणार आहे. विशाल म्हणाला, बरं ठीक आहे. विशालनी त्याच्यासोबत आणलेला खाऊ संध्याच्या हातात दिला आणि म्हणाला, त्या दोघांसाठी ठेव. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, मला जरा हातपाय धुवायचे आहेत. संध्याची आई म्हणाली, संध्या, अगं जावई बापूंना बाहेर अंगणात घेऊन जा, तिथे बादली भरली आहे, पाणी ठेवलं आहे बादली भरून. संध्या विशालला म्हणाली, चला ना बाहेर. संध्याने त्याला पाय पुसण्यासाठी टॉवेल घेतला आणि बाहेर आली. विशाल संध्याला म्हणाला, काय मग संध्या, माझ्यासोबत घरी येतेस पण करमेल ना ग तुला? संध्या विशालला म्हणाली, मला करमणारच ना, मी माझ्या घरी चाललीये, मग का नाही करमणार? संध्याने त्याच्या पायावरती पाणी ओतलं. विशालने एकदम चोळून हातपाय धुतले आणि संध्याला म्हणाला, तुझं गाव खूप भारी आहे बरं का संध्या, आणि गावातली माणसं पण खूप छान आहेत. अगं मगाशी येत होतो तेव्हा बाहेर झाडाखाली मोठी मंडळी बसली होती. त्यांनी थांबवलं मला आणि काय म्हणत होते माहितीये का? संध्या म्हणाली, काय म्हणत होते? आमच्या संध्याने नशीब काढलं, तिला तुमच्यासारखा जोडीदार भेटला आहे. संध्या म्हणाली, मग त्यांना पण म्हणायचं ना, मी पण नशीब काढलं आहे बरं का, मला सुद्धा संध्यासारखी बायको भेटली आहे. विशाल तिचं नाक चिमटीत पकडत तिला म्हणाला, हो हो अगदी. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, ड्रेसमध्ये किती छान दिसतेस ग. एकदम ह्या विशालची हिरोईन वाटतेस. संध्या विशालला म्हणाली, अहो हे सगळे ड्रेस लग्नाच्या अगोदरचे आहेत. हा ड्रेस नवीनच आहे, आत्ताच वापरायला काढलाय. विशाल संध्याला म्हणाला, संध्या, ह्या ड्रेसवरच घरी चल. संध्या म्हणाली, बरं चालेल. बरं मी आईला मदत करते जरा, तुम्ही आतमध्ये बसा. संध्या आणि विशाल आतमध्ये आले. आईने त्याला चहा ठेवला होता. विशाल आईंना म्हणाला, आई, अहो चहा नका ठेवू, मी घरातून नाश्ता चहा घेऊन आलोय आणि परत चहा घेत नाही मी. आई चहाचा कप परत नेणार इतक्यात संध्या म्हणाली, आई देतो चहा, मी पिते. चहा बाबा येतोपर्यंत तो चहा काळा होईल. आईने जास्त चहा ठेवला नव्हता, फक्त त्याच्या पुरताच ठेवला होता. आई म्हणाली, बरं ठीक आहे, पी मग. संध्या चहा प्यायला लागली आणि अगदी थोडा कपामध्ये चहा ठेवला आणि विशालकडे हळूच सरकवला आणि विशालला संध्याने तिच्या डोळ्यांनी इशारा केला, चहा प्या.
विशालने संध्यानी जिथून कपाला तोंड लावलं होतं त्याच्यावर परत त्याने त्याचं तोंड ठेवलं आणि त्या बाजूने चहा पिला आणि संध्याकडे बघून विशालने हळू डोळा मारला. दोघांचा पण चोरून चोरून रोमांस चालला होता आईसमोर. आणि विशालला आई विशालला म्हणाली, मग जावई बापू, आमच्या संध्याची काही तक्रार नाही ना? व्यवस्थित चाललंय ना सगळं? पोरगी जरा लहान आहे माझी, काही चूक झाली तिच्याकडून तर तिला समजून घ्या. विशाल संध्याच्या आईला म्हणाला, आई, तुम्ही तुमच्या मुलीची काहीच काळजी करू नका. खूप समजूतदार आहे ती, माझ्यापेक्षा पण जास्त. असं संध्याकडे बघून डोळे मिचकवत म्हणाला. आई, इथे यायच्या आधी संध्याने किती छान थालीपीठं केली होती. अजून पण माझ्या तोंडात त्या थालीपीठाची चव रेंगाळत आहे. माहीत आहे का संध्या तुला? संध्या म्हणाली, गप्प बसा, अजून कशी रेंगाळेल? विशाल म्हणाला, अगं हो, आता घरी गेलो ना की तुला परत थालीपीठ बनवायला सांगणार आहे मी. मला थालीपीठ आवडतातच, पण तुझ्या हातची त्याच्यामध्ये चव उतरली होती ना, म्हणून खूप छान लागत होते. आई म्हणाली, हो, संध्या माझी स्वयंपाकात हुशारच आहे बरं का. नुसतं बघितलं तरी करते. तुम्हाला सांगते जावई बापू, लग्नाआधी नुसती अभ्यासू किडा होती, पण आता सुगरण झाली आहे माझी संध्या. तुमचा संसार अगदी नेटाने पार करेल ती, तुम्ही काही काळजीच करू नका. विशाल संध्याच्या आईला म्हणाला, आई, तुम्हाला काही मदत हवी आहे का माझी? मी करतो. संध्याची आई म्हणाली, अहो जावई बापू, कशाला, बसा तुम्ही मस्तपैकी, आम्ही करतोय की दोघी जणी. आणि संध्याच्या बाबांना मटण आणायला सांगितले. तोपर्यंत संध्याचे बाबा आले पण मटण घेऊन. आईने छान वाटण्याची तयारी करून ठेवली होती. आई संध्याला म्हणाली, संध्या, तू एका बाजूला भाकऱ्या टाकून घे, मी भात लावते आणि भाजीचं बघते. संध्या म्हणाली, हो आई, चालेल. बाबा आणि विशाल बाहेर बाजल्यावर बसले होते गप्पा मारत आणि आतमध्ये आईचा आणि संध्याचा स्वयंपाक चालू होता. आई संध्याला म्हणाली, संध्या, मटण करायचं पण शिकून घे बरं का माझ्याकडनं. जावई बापूंना मटण खूप आवडतं वाटतं. संध्या म्हणाली, हो आई, यांना नॉनव्हेज खूप आवडतं. मासे वगैरे फ्राय करायला येतात मला. रस्सा मला शिकवून ठेव. आणि आता मी बघितलं ना तू भाजी कशी फोडणीला घातलीस, मी पाहिलेलं आहे त्याप्रमाणे करेन मी. आई म्हणाली, हो. आणि संध्या, अगं त्या मैत्रिणीचं लग्न आहे ना तुझ्या, तर जावई बापूंच्या कानावर घालून ठेव. संध्या म्हणाली, हो, सांगेल त्यांना. संध्याचा आणि आईचा स्वयंपाक झाला. संध्याने बाबांना आणि विशालला आतमध्ये जेवायला बोलवलं. तोपर्यंत संध्याचे भाऊ आणि बहीण पण आले होते. दाजी आपल्या ताईला आता घेऊन जाणार म्हणून थोडे नाराज पण होते. संध्याने त्या दोघांची समजूत काढली. विशाल त्यांना म्हणाला, तुमची ताई जास्त लांब नाही. तुम्हाला केव्हा पण आठवण आली तिची की तुम्ही तिला भेटायला येऊ शकता, किंवा ती येईल तुमच्याकडे 2 दिवस. आणि तुमच्यासाठी मी येताना भरपूर खाऊ आणलं आहे बरं का. आई त्यांना म्हणाली, बरं आता बास झालं. दाजींना आणि ताईला जेवायला बसू दे, आणि तुम्ही पण जावा, हातपाय धुवून या, जेवायला वाढते. संध्या आईला म्हणाली, आई, तू पण बस ना आमच्या सगळ्यांसोबत. आई म्हणाली, नको, तुमच्या सगळ्यांचं होऊ दे, मग मी बसेल. विशाल म्हणाला, अजिबात नाही हा आई, तुम्ही कशाला मागे राहताय, बसा, चला जेवायला. आणि काय लागलं तर घेऊ की आम्ही, बसा. संध्या आईला म्हणाली, मग काय आई, असं अजिबात मागे राहायचं नाही, सगळ्यांसोबत बसत जा जेवायला. आई म्हणाली, बरं बाई, बसते. विशाल आणि संध्या दोघे पण शेजारी शेजारी जेवायला बसले होते. भाजी खूप छान झाली होती. विशालला खूप आवडली. विशाल संध्याला म्हणाला,
आईने बघ किती छान भाजी केली आहे. संध्या त्याला म्हणाली, अहो मी पण शिकून घेतली आहे आईकडून. विशाल म्हणाला, गुड. विशाल संध्याच्या बाबांना म्हणाला, बाबा मी थोड्या वेळाने निघेल बरं का, जास्त उशीर नको करायला. संध्याचे बाबा म्हणाले, जावई बापू अहो जाल की. विशाल म्हणाला, नाही बाबा, जास्त उशीर करून चालणार नाही मला. संध्या पण सोबत आहे, वेळेत घरी गेलेलं बरं. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. आता पोटभर जेवा. विशाल आणि संध्या दोघे पण जेवले आणि संध्या आईला म्हणाली, आई आता आम्ही निघतो, नाहीतर उशीर होईल ना घरी जायला. आई बाबांनी विशाल आणि संध्याला पोशाख दिला. विशाल म्हणाला, बाबा अहो याची काय गरज होती. बाबा म्हणाले, असू दे, प्रेमाने दिलंय, घ्या, नाही म्हणू नका. आईने संध्याला शेतातल्या 2-3 भाज्या दिल्या. संध्याला आवडते ती मिठाई आईने तिला घेऊन दिली. आई संध्याला म्हणाली, संध्या नीट राहा बर का सासरी, आणि बाबांना अधूनमधून फोन लावत राहा, म्हणजे तुझी खुशाली आम्हाला समजेल. विशालराव तसे खूप चांगले आहेत, तुला समजून घेणारे आहेत, म्हणून आम्हाला काही काळजी नाही आता. आईने 2-3 गोष्टी संध्याला समजून सांगितल्या. संध्या तिचं आवरून बाहेर आली. विशालने संध्याच्या बहिणीला आणि भावाच्या हातात थोडेसे पैसे दिले त्यांना खाऊला आणि त्यांना म्हणाला, तुमच्या ताईला नंतर घेऊन येईल मी, आणि तुम्हाला कधी आठवण आली की तुम्ही पण या घरी ताईला भेटायला. विशाल आणि संध्या दोघे पण घरी निघाले. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.